उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आणि बॅट असेल. किरण पाटील आणि वरुण पाटील या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ नगरसेवक आणि त्यांनीच पुरस्कृत केलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषक, राजेश पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफीज आणि मॅन ऑफ द मॅच सर्व आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेत. त्यांचा मी मनापासून आभारी आहे. सेमीफायनलची मॅच पडले विरुद्ध गौरीपाडा, कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. हेमन आणि मयूर पहिलं षटक घेऊन आलेत. प्रथम पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका कालचंताई कुलकर्णी ताईंचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र सुद्धा कालपासून आम्ही पाहतो या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती. राजा कांचनताई कुलकर्णी यांचंही आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खूप मोठं योगदान राहिलं होतं. कल्याण प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी मालिकावीरची 2 व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केली होती ताईंचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र सिंगल मिळाली. 4 ओव्हरची सेमीफायनल गौरीपाडा विरुद्ध पडले सपाट संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालेले. आज निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा गौरीपाडा आणि उंबारलीमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. निळजे विरुद्ध वडवली बी अशा सुपर 8च्या थरार तुम्हाला पाहायला मिळेल. राजाला विनंती असेल आपण या व्यासपीठामध्ये आपले हार्दिक स्वागत. राजा कुलकर्णी, योगेश कुलकर्णी साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. राकेशला बॉल दिसला नाही कदाचित. डॉक्टर राजू भोईर यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नगरसेवक, डॉक्टर सर्वांची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला प्रथम मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच, मागच्या मॅचमध्ये निसटता विजय संपादन केला. राकेश कुंभारने जो षटकार मारला, विजयाचा षटकार म्हणावा लागेल, त्यानंतर चौकारी मारला. प्रथम बॅटची एज लागली आणि फलंदाज हेमंत मात्रची खेळी समाप्त. गौरीपाडा टीमला लागणारा पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती. केतन मात्रे आलेले मात्र आता गौरीपाड्याचे केतन मात्रे आज आलेत बॅटिंग करण्यासाठी. ॲडव्होकेट विकास मुंडोले साहेबांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं नगरसेवक चषक 2026 मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. प्रथम जबरदस्त गोलंदाजी करतायत. इथे पॉइंटला सोहम ठाकूर आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. केतन मात्रे आले, केतन मात्रे चालले.
शून्यावरती बाद होत आहेत. खातं उघडता आलं नाहीये केतन मात्रेला. नगरसेविका कांचनताई कुलकर्णी आपल्या मुख्य व्यासपीठावरती आणि कोरोनाच्या काळात भरपूर मदत त्यांच्या माध्यमातून नागरिकांना मिळाली आणि त्याचमुळे नाईब ताई पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी ते विराजमान झालेले आहेत आणि कल्याण प्रीमियर लीगमध्ये मालिकावीरची बाईक सुद्धा त्यांनी पुरस्कृत केली होती. विकास मुंडोरे साहेबांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला नेहमी असतं, त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले तर दक्ष मात्रे. पहिल्या षटकात 2 रन्स 2 विकेट. त्यामुळे आता रवीला यावं लागलंय या टीमचा संकटमोचक म्हणून त्याची भूमिका आहे. हलक्या हाताने खेळत आहेत. सिंगल तिथे बिहाले सोम ठाकूर आहेत. आता सोमने एक झेल टिपला. तीन धावा करते आपल्या पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील यांनी सुद्धा जबरदस्त स्कोरिंग या स्पर्धेमध्ये 2 दिवस केलेली आहे. पहिल्या दिवसात पिंट्या जोशी होते आय थिंक या स्पर्धेमध्ये आणि भावेशने त्यांना पाठवलं होतं. रवी आले मैदानात आणि बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेक करू का? ओके. राकेशने बॉलिंग सुद्धा चांगली केली होती. चौकार आहे आणि राकेशने 2 बॉलमध्ये 10ही बनवल्या. त्याही महत्त्वाच्या आहेत. त्याचमुळे राकेश कुंभार मॅन ऑफ द मॅच होते. खरे आधी काय केलंय महत्त्वाचं नाही. आधी 50 जरी मारली असती आणि 2 बॉलमध्ये जर 7 झाल्या नसत्या तर त्या 50चा मतलब काय. त्यामुळे शेवटच्या बॉलवरती जे हिरो असतात ना तेच हिरो ठरतात. एक मिनिट वाईट +1. 1 मिनिट थांबा, मला 2च डोळे आहेत. कंचन कुलकर्णी ताईंच्याकडनं प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि षटकाला सुद्धा 500 रुपये. सर्व टीम्ससाठी सुवर्ण संधी. हेमंत गायकवाड साहेबांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. नाही, नाईटची स्पर्धा आठवते ना आम्हाला. नाईटला हे चित्र घडतं, डेला नाही. कॉमेंट्री पोचणं गरजेचं आहे. सर्वच प्रेक्षक इथे नाही आहेत. जबरदस्त फटका आपल्या पाहायला मिळतो. रवीच्या बॅटमधला चेंडू कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेविका कांचनताई कुलकर्णी यांच्याकडे प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज. ते आता 500 रवीच्या खात्यात ॲड झालेले आहेत.
या स्पर्धेत 3,500 रुपयाचं कॅश प्राइज ऑलरेडी रवीला या अगोदर मिळालेलं आहे. रजनीताई मात्रे या संघाच्या पुरस्कर्ते त्यांच्याकडनं कस्तुरी 11 जर्मन एक सिंगल 14 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पत्र गोलंदाज दक्ष मात्रे आतापर्यंत 12 धावा दिलेल्या आहेत. शॉर्ट कव्हरला दोन्ही धावसंख्या पुढे सरकली 16 वरती. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 8.00 च्या सरासरीने 16 धावा आपल्याला धापाल कधी पाहायला मिळत आहेत. ड्रिंक्स ब्रेक आहे त्यामुळे ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. कुलकर्णी ज्या आताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेविका झालेत त्यामुळे डॉक्टर राजू भोईर यांच्या वतीने त्यांचा एक विशेष सन्मान करण्यात ताईंना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचे. बघा यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. प्रियांशू खरं तर ड्रिंक्स ब्रेक नव्हताच आता कारण तेही तू गेला म्हणून प्यायला आले. त्यांना पाणी प्यायचं नव्हतं मॅचवरती फोकस करायचा होता. लागला तर देऊ वेळ नाही आपल्याकडे. डॉक्टर राजू भोईर यांच्या वतीने आपण पाहतोय नगरसेविका कांचनताई कुलकर्णी यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या संपूर्ण जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरच्या वतीने ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यांच्याकडनं प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय मात्रे आले 2 षटकात 16 धावा झाल्यात. रवी आणि मयूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 मात्रे बंधू गोलंदाज अक्षय आणि याच 2 टीम मध्ये मॅच सुद्धा झाली होती निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये. मात्र इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय. मयूर मात्रेच्या बॅट मधून आलाय चौकार. तर धावा 20 झाल्यात. कस्तुरी 11 जर्मन गौरीशंकर गौरीपाडा संघ इथे मात्र कव्हर्सचा खेळत आहेत. मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. प्रथम तिथे आणि बघा थ्रो फेकी बघा ॲक्युरेट थ्रो फेकी. माहिती आहे रवी धावतायत की नाही हे पाहिलं त्यानंतर थ्रो फेकी केली आणि चालाकी तुमच्याकडे पाहिजे. धावसंख्या 21 वरती. रवी मात्रे स्ट्राइक एंडला आहेत. रन मशीन ऑफ गौरीपाडा टीम. इथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये थ्रो फेकी बघा तन्मय तिथे होते. एकच धाव इथे मिळाले. फिल्डिंगचं स्टँडर्ड पडले संघाने या मॅच मध्ये बघितलं तर मयूरने जो षटकार अडवला तोही फायदेशीर पडला. विशाल पवारने जो मारलेला होता बॉल. फिल्डिंग मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मयूर बघा डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू त्यांनी अडवलाय. लेग बाईज त्यामुळे रवीकडे आता स्ट्राईक असेल.
कारण तो प्रयत्न त्यांनी का केला होता की त्यांना रवीला रनआउट करायचं होतं, त्यामुळे बॉल अडवलाय. 23 धावा दापलकरवरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अक्षय मात्रे आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली गौरीपाडा. रवी मात्रे स्ट्राईक एंडला. बाहुबलीच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग षटकार. लॉंग ऑनच्या वरून ठोकलाय रवी मात्रेने सिक्सर. नगरसेविका कांचनताई कुलकर्णी यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपये. आतापर्यंत एक चौकार एक षटकार रवीच्या बॅटमध्ये आलेला आहे. मयूरने एक मारलेला आहे. त्या मयूरच्या खात्यामध्ये 500 रुपये आणि रवीच्या खात्यामध्ये 1000 रुपये. ऑन साईडला खेळायचं होतं. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र पंच लेग बायचा इशारा करतायत आणि एक धाव डिक्लेअर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10.00च्या सरासरीने 30 धावा धापल कधी लागल्या त्या कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा. चला मॅच लगेच सुरू करा. 5 यानंतर अजूनही फायनल मॅच बाकी आहे. कुशल शिशा स्पोर्ट सापाट संघ ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेला आहे. त्यामुळे चला पडले संघ तुम्हाला दुसऱ्या डावात बॅटिंग करायची, लक्षात घ्या. राकेश आलेत. मागच्या मॅचचा हिरो राकेश, ज्याने 2 बॉलमध्ये 10 केल्या, 2 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या षटकात 2 धावा दिल्या होत्या प्रथमने. दुसऱ्या षटकात दक्षने 14 दिल्या आणि आता अक्षय मात्रेने 14 दिलेत. धावा झाल्या 30. या सीझनमध्ये मोजक्या स्पर्धा गौरीपाडा संघ खेळलेल्या आहे, मात्र त्यातूनच ट्रॉफी त्या घेऊन गेलेले आहेत. म्हणजे खास करून नाईट स्पर्धेंमधनं. त्यानंतर आयरेगावची स्पर्धा डेची आपण पाहिली, तिथेही रनरअप होता रवी मात्रे. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल त्यांना मिळाली होती. बऱ्याच दिवस ती बायसिकल त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. आय थिंक 7 ते 8 दिवसानंतर मला वाटतं आय थिंक ती मिळाली. डेलिकेट केली होती आय थिंक, मला वाटतं त्यांनी ती सायकल त्यांच्या भाचेला. राकेश फुटला गेले. हा डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे मयूरच्या खात्यामध्ये 1 धाव डिक्लेअर होईल. धावसंख्या 31 वरती आपल्या पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनलची मॅच आदर्श 11 पडले विरुद्ध गौरीपाडा. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा याच नावाने आता संघ आपण सातत्याने पाहतोय. निकूच्या स्पर्धेत ऑफर आली होती नक्कीच त्यांना पुरस्कर्त्यांकडून, मात्र ती नकारली त्यांनी. कस्तुरी 11 जय हनुमान गौरी शंकर गौरीपाडा याच नावाने खेळायचे. ब्लॉकरला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब आहे, मात्र एकच धाव मिळेल. मयूर ठाकूर तिथे. काय फिल्डिंग केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मयूर ठाकूरने. रवी मात्रे स्ट्राईक एंडला येत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 32. राकेश, हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. रवी मात्रे ऑन फायर, सिक्सर.
38 धावा झाल्यात. रवी मारतात षटकार ज्यावेळी तो लांबच मारतात, तिथे कोणत्याही प्रकारची फिल्डरला संधी नसते. प्रेक्षकांचा आभार बॉल आणून दिल्याबद्दल. रवी मात्रेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्याचमुळे सर्वात कमी वयात पहिल्यांदाच सुप्रीमो ट्रॉफी खेळणारा खेळाडू कुठला असेल कल्याण विभागातील तर ते नाव आहे रवी मात्रे, गौरीपाडा. मात्र शहरी क्रिकेटला फारसा वेळ ते देत नाही, कामसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. इथे एक धाव डिक्लेअर आहे. 39 धावा झाल्यात. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राकेशच्या विरोधात हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत नगरसेविका कांचनताई कुलकर्णी यांच्याकडनं 1500 रुपयाचं कॅश प्राईज रवीच्या खात्यामध्ये ॲड झालं आहे. मयूरच्या खात्यामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे प्रत्येक चौकार षटकाला त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांवर खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम ते करत असतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता राकेशचा आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. वरती नाबाद आहे. रवीची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या जाईल रवीसाठी. जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 281च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय 31 वरती आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 45. 45 आणि हाई बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. रवी मात्रे ऑन फायर, ठोकलाय सिक्सर. फिल्डिंग लावून घ्या, गौरीवाडा फिल्डिंग लावून घ्या. अस्तिक संतोष पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहिली तर 51, 51 आणि 52 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. हेमंत मात्रे यांना बघा वेगळ्या लुकमध्ये तुम्ही पाहताय. आज हेमंतकडे पाहिल्यानंतर एक यंगस्टरची आठवण होते, एकदम फ्रेश. 2,500 रुपयाचं कॅश प्राईज मॅच संपल्यानंतर मिळणार आहे रवी मात्रे यांना. या स्पर्धेमध्ये त्यांनी धावांचा पाऊस पाडलाय. ज्या प्रकारे त्यांनी निगूच्या नाईट स्पर्धेमध्ये बॅटिंग केली तशीच बॅटिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कुशल शिरसा स्पोर्ट्स सापाड संघ ऑलरेडी फायनलमध्ये आणि दुसरा संघ कोणता असेल फायनलमध्ये ऐकण्यासाठी जाणार आहोत विनोद पाटील सरांकडे आपण. थँक यू व्हेरी मच नितीन काळन सर. तर स्वागत आहे पुनश्या सर्व लाडके क्रीडसेकांचं. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर आयोजित स्वर्गीय पंढरीनाथ तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित नगरसेवक चषक 2026 स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि उपांत्य फेरी अर्थातच सेमीफायनल सुरू आहे. मैदानावरती 2 संघ, एक कल्याण शहरातला संघ, दुसरा आपण बघतायत की हा ठाणे तालुक्यातला संघ आपण म्हणू शकतो, कारण की आपण बघितलं देसाई पडले हे संघ आपण ठाणे तालुक्यामध्ये त्यांना काउंट करतो. आणि त्याचबरोबर या दोन्ही संघाची कामगिरी अप्रतिम राहिली. पहिल्या दिवसामध्ये गौरीपाडा संघ सुपर 3 मध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये आदर्श 11 पडले या संघाने सुपर 3 मध्ये जागा बनवली.
आणि त्याचबरोबर या तिघांमध्ये सापाड पडले, गौरीपाडामध्ये ड्रॉ झाला आणि त्यातून बाय मिळाली सापाड टीमला. स्क्रीनवरती बघू शकाल कांचनताई कुलकर्णी यांना. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना ताईंनी जे केलेलं कार्य, कर्तृत्व त्यांचं फार मोठं आहे. हे आपल्या रणरागिणी त्यांचं फार मोठं नाव सातत्याने आपण घेत असतो. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना बघितलेले. कल्याणच्या सुभाष मैदानावरती KGPL जेव्हा पार पाडली गेली, कांचनताई कुलकर्णीचं फार मोठं योगदान त्या स्पर्धेला लाभलं होतं. आणि आगामी काळात त्याच मैदानावरती एप्रिल महिन्यामध्ये 64 वॉर्डाची स्पर्धा देखील होणार आहे. ओमसाई मित्रमंडळ समीर खान यांच्या माध्यमातून कांचनताई यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि नक्कीच त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. नगरसेवक चषक, नगरसेवक या पदावरती विराजमान जरूर झालेले आहेत, पण कुठल्याही पदाचा अहंकार नाही, कुठलाही मोठेपणा नाही. अगदी प्रत्येकाशी आपुलकीने प्रेमाने वागत असतात. लहान असो किंवा थोर, प्रत्येकाला एका तराजूत त्या तोलत असतात आणि नेहमीच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते तयार असतात. हो, या मैदानाकडे आपण सामना ठिकाणी सुरू आहे. टार्गेट एकूण सेट करण्यात आलं आहे ते 52 धावांचं, 13ची सरासरी राखायचे. काय बॅटिंग केली आहे रवी म्हात्रेने. रवी म्हात्रे, मी नेहमी म्हणतो की मैदान कुठले असू दे, जो सुभाष मैदानावरती षटकार मारतो ना स्टेडियमवरती पत्र्यावरती, तो कुठेही षटकार मारू शकतो. रवी म्हात्रेची ताकद आहे ती ताकद आपण आज पुन्हा एकदा या मैदानावरती बघितलेली आहे. हो, पहिलाच बॉल उडवलाय, जेलची शक्यता आणि फलंदाज दक्ष म्हात्रे बॅक टू द डगआउट. झेल टिपला तर पहिल्याच बॉलवरती एक महत्वाकांक्षी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी फलंदाज दक्ष परतले. न्यू बॅटर मैदानात वैभव म्हात्रे. 52 धावा करायच्या आहेत. सुरुवात मात्र विकेटने झालेली आहे. जरूर दबाव इथे असेल कारण फार मोठी रनचेस या मैदानावरती, पण बघूया पडले संघ देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप झाली, इथून चांगली बॅटिंग जर केली गेली तर नक्कीच या मॅचमध्ये पडले संघ शेवटपर्यंत तुम्हाला संघर्ष करताना दिसेल. पण सध्याच्या घडीला पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झाला आहे. दक्ष, अपेक्षा होती दक्षकडनं एखादी चांगली सुरुवात त्यांनी करून द्यायला हवी होती, पण ते करता आलं नाही. मयूरला पहिले यश मिळते पहिल्याच बॉलवरती. न्यू बॅटर वैभव. मयूर तयार, स्पीडअप करा जरा कारण की फायनल मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. हो, या विकेटसाठी 500 या बॉलवरती आणि विकेट आली आहे. कांचनताई यांनी बक्षीस लावलं आणि ते लगेचच पटकावलं. म्हणजे याला म्हणतात की खऱ्या मनाने हे पैसे लावले होते. त्यांची इच्छा होती की विकेट मिळावी आणि इथून वैभवची विकेट मिळाली आणि 500 रुपये मयूरच्या खात्यात. त्या ठिकाणी आगमन झालेले त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर बघूया 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मयूर. आतापर्यंत 3 हॅट्रिक झालेले आहेत. पहिली हॅट्रिक रोहितने पार पाडली, त्यानंतर आपण बघितलं की दुसरी हॅट्रिक दक्षच्या नावावरती आहे. तिसरी हॅट्रिक आपण बघितली तर आम्हाला बघूया सांगतील लगेचच तर आमचे स्कोरर. तर बघूया हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आलाय प्रथम म्हात्रे. स्क्वेअर ऑफ द विकेट आलाय. चेंडू लागलाय जार वरती. महाराजांची प्रतिमा जरूर होती
पण महाराजांच्या अगदी बाजूला ती जार होती तिथे लागलाय आणि हा षटकार आलाय. षटकाराने इथून मात्र सुरुवात मात्र प्रथम करतोय आपल्या डावाची आणि संघाचाही डाव इथून मात्र सुरू होतोय. श्री गणेशा तर वाडेकर संघाचे पुरस्कार स्वप्नील भोईर यांचं आगमन झालं. एक लेजंड क्रिकेटर, भरपूर वर्ष वाडेकरसाठी खेळलेले आहेत. त्यांचे आगमन आपण या ठिकाणी बघतोय होताना. स्वागत आहे स्वप्नील भोईर आपलं. मयूर पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, धावचीची संधी, डायरेक्ट हिट झालंय पण ग्रामीणचा चिता आहे तो पोहोचणार क्रीजमध्ये आणि अशा प्रकारे सिंगल लेग बायच्या रूपाने अंपायर सांगतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 7. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती विजयासाठी 52 धावांची गरज आहे. तर एकूण 4 चेंडू झाले. धावसंख्या धावफलकावरती 7. 2 विकेट गमावलेले आहेत. बघूया मैदानावरती आता मयूर ठाकूर आणि प्रथम मात्रे कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. टार्गेट जरूर मोठे आहे पण प्रयत्न तर करावा लागेल. ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये मयूरच्या बॅटमधून 2 षटकार आपण बघितले तसेच 2-3 षटकार इथून यायला हवेत. चांगला चेंडू होता, उसळणारा, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर काढतायत. त्यांच्या मागे रवी आपण बघतायत. पंडू मात्रे बघा, पुराणा चावल गौरीपाडा संघाचा, कित्येक वर्ष या संघाला दिलेली आहेत. आजही हेमंत त्याचबरोबर रवीला आपण बघताय. ते 2 बंधुराज आजही खऱ्या अर्थाने संघाची ओळख बनून आहेत आणि आजही त्यांच्या बॅटिंगमध्ये, त्यांच्या खेळामध्ये ती दहशत आपण बघतोय. हा चेंडू बहुतेक पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगतात हा वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 8. प्रति ओव्हर मागे 13 धावांची धावकिती राखायचे. बघायला गेलं तर फार मोठे टार्गेट नाही आणि बघायला गेलं तर लहानही नाही, कारण की या मैदानावरती जे काही लिमिटेशन आहे त्यामुळे ही धावसंख्या जरूर एक चॅलेंज करणारी आहे. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर धावत आहेत. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेसाठी तयार होते प्रथम पण नकार दिला. या 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 10 आणि अशा प्रकारे आपण बघताय षटक समाप्त. तर गौरव भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. कांचनताई कुलकर्णी यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आणि वाडेकरच्या त्यांच्या गावातील पहिल्या नगरसेविका कोण असतील तर ते नाव असेल कांचनताई कुलकर्णी. त्यांचा एक विशेष सन्मान आपण पाहतोय. वाडेकरमधून पहिलं नगरसेविका होण्याचा मान कांचनताईंना मिळाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. त्याबद्दल ताईंचं कौतुक. नगरसेविका आपण पाहतोय ताईंचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर योगेश कुलकर्णी यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत. ताईंचा एक विशेष सन्मान. पहिली नगरसेविका वाडेकर गावातून कांचनताई कुलकर्णी. त्यांनी कल्याण प्रीमियर लीगमध्ये बाईकसुद्धा नगरसेविका होण्याच्या आधी पुरस्कृत केली होती. म्हणजे क्रिकेटवरती ताईंचं प्रचंड प्रेम आहे. असं नाही की नगरसेविका झालेत त्यामुळे बक्षीस लावतात असं काहीच नाही आहे. अगोदरपासून त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. त्यांचे मिस्टरसुद्धा उपस्थित आहेत योगेश कुलकर्णी. त्यांचे सुपुत्र राजासुद्धा आहेत. राजा सकाळपासून इथे आहेत. राजाला सुद्धा क्रिकेटची प्रचंड आवड आहे. सिद्धू योगेश कुलकर्णी यांचाही सत्कार केला जाईल. मी सिद्धू पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला विनंती करतो की आपल्या शुभस्य योगेश देशमुख साहेबांचाही सत्कार करायचा आहे. रवी मात्रे बघा, फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपल्याने प्रथम मात्रेची खेळी समाप्त झाली आहे. फुल टॉस बॉलवरती विकेट मिळाली आहे. योगेश कुलकर्णी साहेबांचाही सत्कार आपण करणार आहोत. साहेबांना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. वाडेकर संघाचे कट्टर समर्थक विकी पवार यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. विकी पवार यांना विनंती असेल आपण या. योगेश कुलकर्णी साहेबांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
ताईंचाही सन्मान आपण केला. वळूया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये विनोद पाटील सरांकडे. थँक्यू नितीन गळान सर. वळूया मॅचकडे. या दरम्यान रवी मात्रे बॉलिंग मार्कवरती आले आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. तो प्रथम 3 विकेट. न्यू बॅटर मैदानावरती राकेश कुंभार. इथं मागच्या सामन्याचा हिरो रवी तयार. और द विकेट. ओहो, प्लॅन मिस. कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. आणि या खेळपट्टीवरती आपण बघतो की कॉट बिहाइंडचे बरेचसे विकेट आपण बघितले 3 दिवसामध्ये. इथे आपण बघतात आणखीन एक कॉट बिहाइंड फलंदाज बाद राकेश कुंभार. आमचा स्वप्नीला भोई रिस्पॉन्सर त्यांची खेळाडू घडतात अनेक शान वाढवली गावाची होंपार. त्यांची चर्चा जिल्हाभर आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर. ओहो, यावेळेस कट करतायत. डिक्लर झोन मध्ये हा चेंडू गेलाय. न्यू बॅटर सिद्धार्थ मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती 12 आपण बघतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. टार्गेट एकूण 52. इथून 40 धावा अजूनही हव्यात विजयासाठी आणि 40 करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 14. फुल टॉस. बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मयूर अजूनही खेळतोय. मागच्या मॅचमध्ये एकाकी झुंज आपण बघितली. आज चेंडू निसटला. या 2 धावा येतील. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 14 आपण बघतोय. विजयासाठी अजूनही जर आपण बघितलं तर 38 धावांची गरज आहे. रवी तयार पुन्हा एकदा. ओ, कट करतायत. आझेल पॉइंटला. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागतोय. 5वा. वैदिक, प्रियांशु, नीरज हे नाव या गाण्यामध्ये आहेत. वाडेकरचा चीता नीरज नाही, केतनला नाव दिलं आपण ते. धावसंख्या 14. 38 ची गरज आहे विजयासाठी. हो करतायत. झेल होईल का प्रश्न आणि उत्तर हो. फलंदाज बाद. बजाव डीजे. न्यू बॅटर चेतन मात्रे आणि त्यांचे पिताश्री देखील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना मात्र चेंडू हवेत. आणि बघा इथे मात्र सगळेजण प्रेझेंटी लावत आहेत. हजेरी लावून डगआउटच्या दिशेने
हा 7वा धक्का आहे बहुतेक, बघूया. आणि हो 7 धक्के 7 विकेट पडले संघाचे. बट्यावरती हेमंत म्हात्रे. ही संधी रवीलाही आली होती पण ती हॅट्रिक पूर्ण झाली नाही. ही मयूरलाही संधी आली होती. बघा तिन्ही बॉलरने तर हॅट्रिकवरती तिघांना संधी होती. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट घेतले होते. मयूरच्या हॅट्रिक बॉलवरती षटकार आला, रवीच्या हॅट्रिक बॉलवरती सिंगल आली आहे. बघूया हेमंतच्या हॅट्रिक बॉलवरती जर विकेट आली तर हॅट्रिक कंप्लीट होईल. हो सन्मान दिलाय. हा फॉरवर्ड डिफेन्स. श्री मिडॉपला चेंडू जातोय, केवळ एक धाव मिळेल. आणि बघा मिथुन म्हात्रे, जॉन्टी रोड्स गौरीपाड्याचे पॉइंटला. असंख्य धावफलकावरती 15 धावा झाल्या. 37 धावांची गरज आहे 9 चेंडूत. 9 चौकार मारून चालणार नाही. इथून मात्र षटकारच मारावे लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईकला बॅटर आहेत अक्षय म्हात्रे. वाईट बॉल. अजित पुत्रन सर. अत्यंत चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये राहिली 3 दिवसामध्ये. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर असतील, अजित पुत्रन सर असतील, त्याचबरोबर बाळा भोई सर. तिन्ही पंचांनी इम्प्रेस केलं. उल्लेखनीय कामगिरी राहिली. समोर खेळतायत, ड्राईव्ह करतायत. ही मॅच एका बाजूने झुकत चाललेली आहे. 52 धावांचं लक्ष्य. डोई जड झालं आणि चेस करताना तब्बल 7 विकेट गमावलेले आहेत. आणि इथून ही मॅच जिंकणं आता फार कठीण होऊन बसले, कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धाव फलक देत एकूण आपण बघताय त्या 18 धावा. हो हवे जेल होऊ शकतो. हो खूप पुढे गेले. जेल झाला असता, जजमेंट नाही घेता आलं. बेधुंदपणे गेले मयूर. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 20. 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 7. प्रेक्षक थोडेसे निराश आहेत कारण फाईट झाली नाही. उडवलाय, उंच गेलाय. जेल होईल का? आणि एक सहज सोपा जेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक अनिकेत होते. फलंदाज बाद. 8वा गडी बाद होतोय पडले संघाचा. कोणी स्टेडियममध्ये आपण बघताय ते स्टँड्स तयार केलेले आहेत. त्यावरती कट्ट्यावरती बसलेले प्रेक्षक. सगळ्यांना आमचे कॅमेरामॅन कव्हर करतायत. सगळे दिसतात स्क्रीनवरती. धन्यवाद या प्रेक्षकांचं. त्यांची उपस्थिती आपल्यासाठी फार मौल्यवान आहे. तर महेश म्हात्रेकडनं तन्मयसाठी षटकाराला 500. तन्मय आलेले आहेत बॅटिंगला. तन्मयला बक्षीस महेश म्हात्रेकडनं आलंय, पण ते षटकाराला 500 रुपये. तर सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 31 धावांची गरज आहे. 5 बॉल. सामना पूर्णपणे आता झुकलेला आहे. पारड जड आहे गौरीपाडा संघाचा. जय हनुमान, कस्तुरी लेवन, गौरीशंकर गौरीपाडा. तर सापाट संघ तयार आहे. निल्सन मडवी असं वाटते कधी मैदानावरती उतरतोय असं झालंय त्याला. टॉससाठी येऊन थांबा कॅप्टनने. केवळ फॉर्मॅलिटीज पूर्ण केली झाली या मॅचमध्ये. जी मॅचमधली सगळी हवा आता निघून गेलेली आहे. कट करतायत. आज चेंडू निघाला डिक्लस झोनच्या दिशेने आणि सिंगल. 3 चेंडू शेष आहेत. मिथुन आहेत बॉलिंग मार्कवर. अख्खी षटक 52 धावांचं टार्गेट होता. हे टार्गेट चेस करत असताना पडले संघाने 2 आहेत का
2 to go. ओहो, या दरम्यान आपण बघतायत अशा प्रकारे कस्तुरी 11चे अनुमान गौरी शंकर गौरीपाडा संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. आणि या टॉस साठी या गौरीपाडाचे कॅप्टन सापाडचे कॅप्टन वेळ नाहीये. 6 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. 3 ओव्हरची फायनल होईल या लवकर. वेळ जास्त गेला तर मग 2 ओव्हरची खेळावी लागेल. तर दोन्ही टीम आता कल्याणच्याच आहेत आणि बघूया ही ट्रॉफी कल्याणमध्येच राहील. मॅन ऑफ द मॅच आपण बघूया या ठिकाणी सांगतात आम्हाला रवी मात्रे. 12 चेंडू 37, 1 षटक 4 धावा 3 विकेट. तर डॉक्टर राजू भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार आणि तिथे लगेच टॉस होईल. या निल्सन कॅप्टन आलेले आहेत गौरीपाड्याचे कॅप्टन